रोज रोज तीच चपाती भाजी खायचा कंटाळा येतो. कधी कधी चमचमीत खावंसं वाटतं. यामध्ये सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे डाळबट्टी. बनवायला अतिशय सोपी आहे. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. बट्टी तयार करण्यासाठी आपण गिरणीतून जाडसर असं पीठ दळून आणलं होतं, ते आपण घेतलेलं आहे. हे पीठ नसल्यास आपल्याला गव्हाचं साधं पीठ आपण घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाववाटी रवा घालून घ्यायचं आहे. यामुळे देखील आपल्या बट्ट्या एकदम छान तयार होतात. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चमचा ओवा घ्यायचा आहे. आपल्याला हातावरती क्रश करून आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. यामुळे फ्लेवर खूप छान उतरतो आपल्या बट्टींना. व्यवस्थित सगळी जिन्नस मिक्स करून घ्यायची आहे. लगेचच यामध्ये 2 चमचे तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा ही सगळी जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. पिठाला आपलं तेल एकदम छान आपल्याला लावून घ्यायचं आहे. तुम्ही तेलाच्या जागी तुपाचा देखील वापर करू शकता. यामुळे देखील आपल्या बट्ट्या एकदम खुसखुशीत तयार होतात. तुम्ही पाहू शकता आपली मूठ तयार होते. याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता लगेचच आपण हे मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून पाणी आपल्याला ॲड करायचं आहे यामध्ये आणि एकदम घट्टसर असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम घट्टसर असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. लगेचच यावरती 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपलं हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आपल्याला 2 मिनिटासाठी आपण ह्याला असंच मळत ठेवायचं आहे. यामुळे एकदम पीठ आपलं छान तयार होतं. बट्टी आपल्याला उकडवून घ्यायची आहे. त्यासाठी आपण याचे 3 समान भाग करून घेऊया आणि आपल्याला सिलेंडर सारखा याचा आकार तयार करून घ्यायचा आहे. आणि लगेचच चाळणीला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या बट्ट्या त्याला चिटकणार नाही. आणि सगळ्या बट्ट्या आपल्याला चाळणीमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत. पातेल्यामध्ये आपल्याला पाणी उकळत ठेवलं होतं. यावरती आपल्याला ही चाळण ठेवून घ्यायची आहे आणि 15-20 मिनिटासाठी आपल्याला ह्या बट्ट्या उकडून घ्यायच्या आहेत. दुसरीकडे तुरीची डाळ आपण एकदम छान शिजवून घेतलेली आहे. लगेचच तिला आपण फोडणी देऊन घ्यायची आहे. कढईमध्ये आपल्याला 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. लगेचच यामध्ये काही खडे मसाले घालून घ्यायचे. मसाल्यांमध्ये जिरा, शहाजिरा, तेजपत्ता, काळी मिरी, दालचिनी घालून घेतलेली आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा एकदम छान असा लाल होईस्तोवर आपल्याला परतवून घ्यायचा आहे. 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. पेस्ट एकदम छान आपल्याला परतवून घ्यायची आहे. लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो देखील आपल्याला एकदम छान असं परतवून घ्यायचं आहे. एकदम सॉफ्ट असं करून घ्यायचं आहे. लगेचच यामध्ये काही सुके मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत. यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा घरचा मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे. 1 चमचा धने पावडर घालायची आहे. 1 चमचा गोडा मसाला घालायचा आहे. हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. मसाले खाली तळाला लागू नये यासाठी आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा हे सगळे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्यांमधून तेल सेपरेट होत आहे. याचा अर्थ आपला मसाला एकदम छान व्यवस्थित परतला गेलेला आहे. लगेचच आपण यामध्ये शिजवून घेतलेली ही तुरीची डाळ ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. पाणी गरमच टाकायचं आहे. लगेचच आपल्याला अर्धा चमचा कसुरी मेथी हातावरती क्रश करून यामध्ये ॲड करायची आहे. अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे. यामुळे आपली ही डाळबट्टीची डाळ एकदम फ्लेवरफुल लाजवाब चवीची तयार होते. मीडियम गॅसवरती आता आपल्याला ही डाळ 5 ते 10 मिनिटासाठी उकळवून घ्यायची आहे. आपल्या मसाल्यांचे फ्लेवर या डाळीमध्ये एकदम छान असे उतरले गेले पाहिजे. यासाठी आपल्याला एकदम छान अशी उकळी काढून घ्यायची डाळीची. लगेचच यामध्ये एकदम हिरवीगार अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती ॲड करायची आहे
आणि आता आपली ही डाळबट्टीची डाळ तयार झालेली आहे। आपल्या बट्टी उकडवून घेतलेल्या आहेत आपण। आता या थंड करून घ्यायच्या आहेत। 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता बट्टी आपल्या थंड झालेल्या आहेत। लगेचच आपण ह्या कट करायला घेऊया। अगदी पातळ पातळ असे काप तयार करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता बट्ट्या आपल्या आतपर्यंत एकदम छान अशा उकडल्या गेलेल्या आहेत। अशाच पद्धतीने एकदम पातळ अशा आपल्याला या सगळ्या बट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। कढईमध्ये मावतील तेवढ्या बट्ट्या आपल्याला एका बॅचमध्ये तळून घ्यायच्या आहेत। मीडियम गॅसवरती आपल्याला या बट्ट्या आलटी-पलटी करत तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे दोन्ही बाजूनी आपल्याला एकसारख्या बट्ट्या तळल्या जातील आणि एकसारखा कलर येईल आपल्या बट्ट्याला। आपल्याला एक बॅच तळण्यासाठी 5 ते 7 मिनिटं नक्कीच लागतात। आपण एकदम कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं होतं, यामुळे आपल्या बट्ट्या एकदम पटकन अशा तळल्या जातील। तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी एकदम छान असा आपल्या बट्ट्यांना कलर आलेला आहे। एकदम छान असे आपल्याला बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत, यामुळे आपल्या बट्ट्या एकदम छान कुरकुरीत तयार होतात। आपल्या बट्ट्यांना एकदम सुरेख कलर आलेला आहे। लगेचच आपण या बट्ट्या काढून घेऊया। अशाच पद्धतीने सेम प्रोसेसने आपण उरलेल्या सगळ्या बट्ट्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत। आपली दुसरी बॅच देखील एकदम छान तळली गेलेली आहे, ती देखील आपण लगेचच काढून घेऊया। आपली डाळबट्टीची एकदम फ्लेवरफुल अशी ही डाळ तयार झालेली आहे। भन्नाट चवीची ही डाळ आपल्या घरच्या साहित्यांमध्ये तयार होते, अजिबात वेळ लागत नाही। आपल्या बट्ट्या देखील तयार झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता आपल्या बट्ट्या देखील एकदम खस्ता आणि कुरकुरीत तयार झालेल्या आहेत। आपण बट्ट्यांचं पीठ दळून आणलं होतं, त्यामुळे आपल्या या बट्ट्या एकदम छान दाणेदार अशा तयार झालेल्या आहेत। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।